पुराच्या पाण्याने घरे वाहून गेली, संसार वाहून गेले, स्वप्न चिखलात घडली गेली. पण या संकटाच्या काळात वाहून गेली नाही ती म्हणजे माणुसकी. आणि त्या माणुसकीचं जिवंत उदाहरण ठरले बोईसर येथील शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील. पालघर जिल्ह्यातील अभूतपूर्व अतिवृष्टीने हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. कोणाच्या घराच्या भिंती कोसळल्या, कोणाच्या घरातील धान्य वाहून गेले, तर अनेकांच्या डोळ्यासमोर आयुष्यभराचा संसार पाण्यात पिरून गेला. अशावेळी मदतीच्या अनेक घोषणा झाल्या, पण काही हात मात्र थेट संकटग्रस्तांच्या दारात पोहोचले. बोईसरचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खिशातून तब्बल 4 लाख रुपयांचा खर्च करून अन्नधान्य आणि संकटोपयोगी साहित्याची किट तयार केली. त्यानंतर केळवे, नागझरी, किराड, बोरशेती, नाणेवली, चिंचारेसह अनेक पूरग्रस्त गावांमध्ये स्वतः जाऊन गरजू कुटुंबांच्या हातात मदतीचा आधार दिला. अनेक घरांमध्ये 2 वेळच्या जेवणासाठी धान्याचा एक दाणाही उरला नव्हता. लहान मुलांच्या डोळ्यात भुकेची वेदना होती, वृद्धांच्या चेहऱ्यावर असहाय्यता होती, महिलांच्या डोळ्यात संसार पुन्हा कसा उभा करायचा हा प्रश्न होता. अशावेळी संजय पाटील यांनी दिलेली ही मदत केवळ अन्नधान्याची नव्हती, तर ती आशेची, धीराची आणि माणुसकीची होती. या संपूर्ण मदत मोहिमेत शिवशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून उभे राहिले. पुराचे पाणी, चिखल आणि खराब रस्त्यांची पर्वा न करता त्यांनी गावागावात पोहोचून गरजू कुटुंबांचा शोध घेतला आणि मदत त्यांच्या दारापर्यंत पोहोचवली. आज समाजात अनेकदा मतभेद, राजकारण आणि स्वार्थाच्या चर्चा होतात, मात्र संकटाच्या क्षणी कोणताही भेदभाव न करता माणसांसाठी उभा राहून माणूस कसा उभा राहतो तेव्हाच खरी माणुसकी जिवंत असल्याची जाणीव होते. संजय पाटील यांच्या या कार्यातून हाच संदेश पुन्हा अधोरेखित झालाय. पूरग्रस्त कुटुंबांनीही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी संजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. अनेक दिवसांनी त्यांच्या घरात पुन्हा चूल पेटली, मुलांच्या हातात अन्नाचा घास गेला आणि निराशेच्या अंधारात आशेचा एक दिवा पुन्हा उजळला. संकटाच्या काळात समाजासाठी उभे राहणारे असे हातच खऱ्या अर्थाने समाजाचे बळ असतात. शासनाची मदत वेळेनुसार मिळत राहील, पण पहिल्या क्षणी धावून येणारा माणूसच खरा आधार ठरतो. आणि म्हणूनच पुराच्या पाण्याने संसार वाहून गेले असले तरी संजय पाटील यांच्या सेवाभावी कार्यामुळे माणुसकीचा झरा आजही अखंड वाहत असल्याची भावना संपूर्ण पालघर जिल्ह्यात व्यक्त होते. कॅमेरामॅनसह विजय घरत, जनतेचा वाली, पालघर.